आय लव्ह मोहम्मद पोस्टरवर एफआयआर का, असं अबू आझमी यांनी भाजपच्या दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। ते म्हणतायत की संविधानाची शपथ घेणारे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याबाबत बोलतात आणि भाजप वारंवार मुस्लिमांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे। कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामामुळे मध्य रेल्वेने 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान पॉवर ब्लॉकची घोषणा केली आहे। हा ब्लॉक दररोज सकाळी 11:20 ते दुपारी 4:20 पर्यंत अप आणि डाऊन पनवेल लाईनवर लागू असेल। पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल भाजपने एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याला साडी नेसण्यास भाग पाडलं होतं। आता राहुल गांधी यांनी या प्रकरणात प्रवेश घेतलाय। त्यांनी मामा पगारे यांना फोन करून आरोपींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर काँग्रेसने शाहरुख खानवर मुस्लिम वोट बँकेचे राजकारण केल्याचा आरोप केलाय, ज्यामुळे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय आणि आता म्हटलंय की तुम्ही असे राजकारण खेळता म्हणून तुमचा पक्ष असा विचार करतो। नवी मुंबई विमानतळाचे काम बदलण्यावरून जोरदार वादविवाद सुरू आहे। पटेल असो वा बाळासाहेब ठाकरे दोघांसाठी वेगवेगळी ठिकाणं होण्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील बांगलादेशी फेरीवाल्यांविरुद्ध किरीट सोमय्या यांचे प्रचंड आंदोलन सुरू आहे। मुंबई आणि त्यांच्या उपनगरात पसरलेल्या बेकायदेशीर बांगलादेशी फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अंधेरीच्या लोखंडवाला भागात न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केले जात आहे। रस्त्यावर कबुतरांना उघडपणाने खायला दिलं जातंय। काही स्थानिकांनी याची तक्रार केली आहे। निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटाने 100 बीएमसी जागांवर जागा मिळवण्याचा दावा केला। शिंदे गटाचा दावा भाजपच्या अडचणी वाढवू शकतो। महाराष्ट्रात पुरामुळे कहर झालाय। बिकट परिस्थितीच्या दरम्यान फडणवीस आणि शिंदे यांनी अमित साटम यांची भेट घेतली आहे आणि महाराष्ट्रासाठी मदत पॅकेजची मागणी देखील केली आहे। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला। आजपासून पुन्हा पाऊस तीव्र होईल। कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे। देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाण्याच्या कल्पनेचं खंडन केलंय। त्यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे। सांगितलंय की ते पुढील 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबत मोठी बातमी, बुलेट ट्रेन नवी मुंबई विमानतळाशी जोडली जाईल। हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे। शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेतून नोटीस मिळाली आहे। उद्धव यांनी मदतीचा हात पुढे करत म्हटले की जर पंजाबला प्रति हेक्टर 50,000 रुपये मिळत असतील तर महाराष्ट्रालाही केंद्राकडून तेवढीच रक्कम मिळाली पाहिजे। महाराष्ट्रात एमसीआरटी ॲपने खळबळ उडवून दिली आहे। 10 लाखांहून अधिक लोकांनी ऑनलाईन तिकीट बुकिंगची नवीन पद्धत स्वीकारली आहे। एसटी मोबाईल ॲप प्रवाशांमध्ये लोकप्रिय होत चाललाय। मुंबईत गुन्हा शाखेने एका नोटेच्या बदल्यात 3 बनावट नोटा देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलेला दिसून येतोय। मालाडच्या मालवणी भागात एका जुन्या चर्चजवळ अर्धनग्न महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मृत महिलेचे नाव राणी शुक्ला असं आहे। पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून 8 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका फसव्या व्यक्तीला अटक केली आहे। आरोपीचं नाव समीर प्रकाश चुंडमुंगे असं आहे, जो चेंबूरचा रहिवासी आहे। नवरात्रीमुळे देवी मंदिरांमध्ये मोठी गर्दी दिसून येते। मुंबादेवी, महालक्ष्मी आणि जीवदानी मंदिरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने भाविकांची विक्रमी गर्दी दिसून आली आहे। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झालाय। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,05,300 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीचा दर 1,43,000 प्रति किलोग्रॅमवर पोहोचलेला आहे। राज ठाकरे उद्या पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सोलापूरला भेट देणार आहेत।